प्राधिकरण येथे न्यू पब्लिक स्कूल मध्ये पालक जमा झालेत, नक्की काय प्रकार आहे? गेल्या आठवड्यामध्ये न्यू पुणे पब्लिक स्कूलचे पालक प्रतिनिधी आम्हाला भेटले. त्यांनी त्यांच्या ज्या समस्या आमच्यासमोर मांडल्या, त्या समस्या नव्हत्या, समस्यांचा एक मोठा डोंगर होता, मतलब समस्या का पहाड था पुरा. आणि असे कोर्सेस लावलेले आहेत की ज्याची विद्यार्थ्यांना गरज नाही आहे. अशी फी लावलेली आहे की पालकांना भरता येणार नाही. आणि 4-4, 5-5 कोर्स एकाच वेळी लावलेत की जिथे पोरग एका वेळी एका क्लासला जाऊ शकतं, पण त्याला फी भरायची 4 क्लासची. आणि जी काही फी वाढवली ती एवढी अतांत्रिक पद्धतीने आहे. खरं तर FRAचे नियम कसा आहे की शाळेनं काही नवीन ॲक्टिव्हिटी सुरू केल्या, नवीन काही खर्चिक बाब आली तर त्याला सपोर्ट म्हणून फी वाढवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. दर 2 वर्षानंतर 15% म्हणजे वर्षाला 7.5%. पण ते कशासाठी? तुम्ही शिक्षकांचे पगार वाढवले, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं, तुम्ही फॅसिलिटी वाढवल्या, तुम्ही कोर्स वाढवले, मग तुमची कॉस्ट वाढली, म्हणून तुम्ही फी वाढवायला परवानगी आहे. ह्यांनी इमारत हीच, शिक्षक तेच, कोर्स तेच, मग फी कशी काय वाढते? हे सर्वच शाळांमध्ये अशा प्रकारे मॅनिप्युलेशन चाललेले आहे. ते ह्या शाळेमध्ये पण चाललं. आणि फी वाढवल्याचं एकदम शेवटच्या दिवशी सांगतात. आणि ते एक सॉफ्टवेअर त्यांनी बनवलं ERPचं, त्या सॉफ्टवेअरमध्येच फी भरायची आहे. त्याला लगेच दुसऱ्या दिवशीपासून 500 रुपये लेट फी आहे. म्हणजे पालकांनी जगावं का मरावं असं आहे. जी पुस्तकं बाहेर 900 रुपयाला भेटतात ती 11,000 रुपयाला यांनी घ्यायची आहेत. जे कपडे बाहेर 900 रुपयाला भेटतील ते इथं 3,000 रुपयाला घ्यायचे आहेत. जे बाहेर मिळणारे कपडे 2 वर्ष टिकू शकतात मुलाला, हे 4 महिन्यामध्ये फाटून जातात. म्हणजे शाळेने आता त्यांचं काम शिक्षण देणं सोडून बूट वीक, मोजे वीक, खोडरबर वीक, दप्तर वीक असं सगळं झालेलं आहे. म्हणजे शिक्षण विभागाच्या ज्या मॅडम होत्या त्यांच्याशी चर्चा झाली, ही नेमकी चर्चा काय झाली, काय सांगा? आम्ही ज्यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांवर इथं मीटिंग घेतली तर त्यावेळी पालकांची अशी तक्रार होती की इथे जे EPTA मेंबर आहेत, म्हणजे पालक प्रतिनिधी आहेत, त्यांनी त्या पालक सभेमध्ये काय झालं हे फक्त त्यांच्याकडून सह्या घेतल्या जातात. आणि मग हा जो काही वाद आहे की आज या इकडे शेकडो पालक उपस्थित आहेत, पण EPTAचा म्हणजे पालक प्रतिनिधीतला एकही माणूस गेल्या 5 वर्षातला इथं उपस्थित नाही. का उपस्थित नाही? तर त्यांच्याकडून फक्त सयाजीराव त्यांना केलेले आहे. म्हणजे आतमध्ये जाताना सह्या घेतात, आतमध्ये जो काही ठराव पास होईल तो मंजूर, आणि जो कोणी आज यावर्षी PTA मेंबर आहे तो पुढच्या वर्षी चालणार नाही. म्हणजे त्याला थोडंफार यांचं गौडबंगाल लक्षात येसपर्यंत त्याला लगेच डिच्चू, लगेच पुढचा पालक प्रतिनिधी. आणि कोण घेतले? त्यांचे कधीही या संस्थेनं नंबर पालकांना दिलेले नाहीत. फक्त पालक प्रतिनिधी म्हणून हेही नावं आहेत. आणि ते कधी कळतं माहितीये का? वर्ष संपायच्या वेळी. आणि त्या वर्षानंतर त्याला परत घेत नाहीत. म्हणजे पालक प्रतिनिधी असून नसल्यासारखे, म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. त्यामुळे निर्णय काय होतात हे पालकांना कळत नाही. फक्त फी वाढवणे, कोर्सेसची संख्या वाढवणे, दप्तरं घ्या, वया घ्या, पुस्तकं घ्या, बूट घ्या, मोजे घ्या. शिक्षणाचं काय? इथल्या पालकांची आणखी एक तक्रार अशी होती, आम्ही जे शिक्षणाधिकाऱ्यांवर बोललो, इथे सारखे शिक्षक बदलले जात आहेत. याचे 2 अर्थ निघतात. एक तर त्यांचा पगार दिला जात नाहीये, किंवा दुसरं क्वालिफाईड शिक्षक इथं टिकू शकत नाही, त्याला तशा प्रकारचं वातावरण दिलं जात नाही. जर आपण पाहिलं फिनलंड सारख्या देशामध्ये, स्कॉटलंड सारखा देश असेल, आयर्लंड सारखा देश असेल, एखादं मुलगा जर पहिलीला शाळेमध्ये आलं तर ते 6वी पास होसपर्यंत तब्बल 6 वर्ष सेम शिक्षक त्या मुलाबरोबर ठेवतात, कारण त्याचं बॉन्डिंग झालं पाहिजे. इथं एकाच वर्गामध्ये वर्षात 3-3 शिक्षक बदली होतात. मग त्या मुलाचं कसं बॉन्डिंग तयार होईल? त्या विद्यार्थ्याला शिक्षक कसा समजून घेईल? आणि त्या शिक्षकाला विद्यार्थी समजायला वेळ दिला नसेल तर तो शिक्षक तो विद्यार्थी घडवेल कसा? असे अनंत प्रश्न या शाळेमध्ये आहेत. आणि मला वाटतं हीच शाळा नाही, ज्या ज्या ठिकाणी इंग्लिश शाळा आहेत आणि नावं देतात इंटरनॅशनल, ग्लोबल वगैरे वगैरे, खरं तर शिक्षकांचा दर्जा तपासला पाहिजे. शिक्षणाचा दर्जा सुमार आहे आणि फी बेसुमार आहे. एकाही संस्थेमध्ये शिक्षकाची डिग्री लिहिलेली नाही. कोण आमच्या मुलांना शिकवतं हे माहीत नाही. आणि हे माहीत पडू नये, मी इथे ह्या पण म्हणजे प्रॉब्लेम बघितले. यांचे बाथरूम, टॉयलेट एकदम अस्वच्छ आहेत. इथे लाईट गेली तर बॅकअपला यंत्रणा नाही. इथे पंखे जे एकदम मरतुडे अलिबाबाच्या काळातले, म्हणजे अश्वयुग युगातले येतं. म्हणजे काल परवा तर 2-4 पोरं चक्कर येतील एवढ्या टेम्परेचरमध्ये बिचारे बसले होते. साधा पंख्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसेल, हे कशाची फी घेतात? अशा अनंत प्रश्न आहेत. शिक्षण विभागाशी आपली चर्चा झाली, शिक्षण विभागाने काय निर्णय दिला? आम्ही आता शिक्षण विभागावर जी मीटिंग केली त्यामध्ये त्यांच्या फक्त प्रिन्सिपल होत्या. आम्ही त्यांना म्हणले की तुमचे जे पैसे गोळा करणार आहेत, म्हणजे मॅनेजमेंटचे लोक आहेत, अध्यक्ष, खजिनदार, सचिव या बॉडीचे ट्रस्टचे, ते कुठे आहेत? ते म्हणजे हे बाहेर आहेत, ते बाहेर आहेत. मग मी शिक्षण अधिकाऱ्यांना पर्याय दिलाय की तुम्ही 7 दिवसाची नोटीस काढा आणि पुढची मीटिंग या संस्थेचे जेवढे संचालक आहेत, अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्यासोबत शाळेत न लावता महानगरपालिकेच्या सभागृहात लावा. आणि तशी आम्ही लावत आहोत. बरोबर? कारण या शाळेच्या प्रिमाइसमध्ये जर पालकांना बोलवलं तर त्यांच्यावरती दबाव येईल. तर त्या मीटिंगला शिक्षण अधिकारी,
शिक्षण उपायुक्त आणि जमल्यास आम्ही शिक्षण संचालकांना सुद्धा बोलवणार आहोत, जेणेकरून एकदा त्यांची मीटिंग घेतली तर तोच नियम किंवा तेच सगळे रूल्स अँड रेग्युलेशन या शहरातील सर्व शाळांना फॉलो करावे लागतील. जे कोर्स शिकवत नाही त्याची फी घ्यायची नाही. आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये या शाळेने असे जे काही कोर्स आहेत की ज्याची फी घेतली परंतु शिकवलेली नाही, ती संपूर्ण फी परत द्यायला आम्ही भाग पाडणार आहोत. पालकांना ती फी परत मिळाली पाहिजे. आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की जी काही फी वाढ केलेली आहे ती अन्यायकारक आहे. कोणत्याही पालकाचा पगार दरवर्षी 7-8% वाढलेला नाही. मग जर पालकाचं उत्पन्न 7%, 8% वाढत नाही, मग तुम्ही फी वाढवता कशी? याला काही बेस नाही. एफआरएचे सगळे नियम तोडून हे फक्त फीचा म्हणजे हा उंट तयार करत चाललेले येतं, जेणेकरून पालकांना ही फी परवडणार नाही. एक प्रकारचं हे पालकांचं खूप मोठं शोषण आहे आणि त्याच्या विरुद्ध आमचा हा लढा आहे. आमचा सनई छत्रपती शासन पक्षाचा अध्यक्ष म्हणून या शहरामध्ये मी हा लढा सुरू केलेला आहे. ह्या सर्व पालकांच्या प्रश्न सोडवून यांची फी मिनिमम करणे हे आमचं मॅक्झिमम ध्येय आहे, नंबर 1. आणि जर हे व्यवस्थित पार पडलं नाही तर या महाराष्ट्रातील सर्व खाजगी शाळा नेपाळच्या धर्तीवर, सिंगापूरच्या धर्तीवर खाजगी शाळा सरकारी झाल्या पाहिजे, यासाठी आम्ही राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार आहोत. कारण तुम्ही पालकांना पिळणार किती आहे? बालवाडीची पण फी तेवढीच, पहिलीची पण फी तेवढीच आणि 10वीची पण फी तेवढीच. अरे वर्ग वाढेल तसं शिक्षणाचा दर्जा वाढेल, त्याचा अभ्यासक्रम वाढेल, त्याची पुस्तकं वाढतील, त्याचं बाकी सगळं वाढेल. तुम्ही पहिलीच्या पण पोराची ती फी घेता आणि 10वीच्या पण त्या पोराची फी घेता. हे चुकीचं आहे. पालकांचं हे मोठं शिक्षण म्हणजे शोषण आहे. कोणत्याही पालकाला ही परवडणारी फी राहू शकत नाही. म्हणजे पालकाला त्याच्या घराची EMI भरावी का पोराच्या शाळेची फी भरावी, अशा ह्या टेन्शनमध्ये यांनी टाकलेलं आहे. बरोबर, म्हणजे याची जर फी वाढवली तर बरेचशी मुलं शाळाबाह्य होतील आणि राज्यघटनेच्या नियमानुसार प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. कंपल्सरी आहे बरं का, ते फ्री अँड फेअर एज्युकेशन, ते पण फ्रीमध्ये. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी शाळेमध्ये घुसून ते शिक्षण माफिया झालेत आणि गोरगरिबांच्या मुलाला शिक्षण मिळणार नाही. याच्या मिळू नये म्हणून सरकारी शाळा बंद पडतायत आणि खाजगी शाळांचं असं पेव फुटलेलं आहे. तर या सर्व पालकांना ह्या अन्यायातून सोडवण्यासाठी मला 2च मार्ग दिसतात की फी कमीत कमी असली पाहिजे आणि ती किती असली पाहिजे याच्यासाठी तुमच्या बांधकामाचा खर्च किती झालाय, शिक्षकांचा पगार किती आहे, बाकीचा खर्च किती आहे, त्याच्यात 10-20% एवढंच अलाउड असतंय. ते 7% जे आहेत ना ते कशासाठी आहेत? तुमची कॉस्ट वाढली असेल त्याच्यासाठी आहे. तुमचं सगळं दुकान तसंच आहे पण तुम्ही नवीन फक्त किमती वाढवताय, हे चालणार नाही. ही फी कमीत कमी असली पाहिजे, प्रत्येक पालकाला परवडेल अशी असली पाहिजे. आणि ते जर होऊ शकत नसेल तर नेपाळ सिंगापूरच्या धर्तीवरती या महाराष्ट्रातील सर्व खाजगी शाळा सरकारीच झाल्या पाहिजेत. मान्य का? मान्य का? ऑल स्कूल शुड बी गव्हर्नमेंट. हा, हे बघा शाळा चालू आहे आणि शाळा चालू, मुलं वर्गात असताना सुद्धा पालक